कोल्हापूर जिल्ह्यात बिबटे आणि गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. याचबरोबर आजरा आणि चंदगड परिसरात हत्तींचा उपद्रव वाढत असून यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून वन विभागाला ड्रोन व्हिडिओ कॅमेरा दिलाय. आज या ड्रोन कॅमेऱ्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि करवीर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे उपस्थित होते. वन्यजीव संरक्षण, अवैध वृक्षतोड रोखणं आणि वनक्षेत्रावर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर उपयुक्त ठरणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी वनविभागाकडून ड्रोन व्हिडिओ कॅमेऱ्याचा वापर केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातही आता आमदार सतेज पाटील यांनी दिलेल्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे वन विभागाला वन व्यवस्थापनासाठी चांगली मदत होणार आहे. या कॅमेऱ्यामुळे दुर्गम भागांवर लक्ष ठेवणं, प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवणं आणि मानवी हस्तक्षेप कमी करणं सोपं होणार असल्याचं मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांनी सांगितलं.